जय भीम, नम बुद्धाय, जय शिवराय. मित्रांनो, नांदेडमधली प्रेम कहाणी आचल आणि सक्षमची. तर आचलचं प्रेम खरं नव्हतं दादा सक्षमवर. सक्षमचा जीव घेतला आचलनी. आता करून राहिली दुसरं लग्न. माहीत असेल तुम्हाला, नसेल माहीत तर मी सांगत आहे तुम्हाला. पूर्ण व्हिडिओ बघा. नवीन असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आता कसं असतात दादा ते सांगतो तुम्हाला. हे 18-19 वर्षाचं वय आहे, माणसाकडून राहून होत नाही. आणि ती म्हणजे मुलगी. आणि मला सांगा, ज्या मुलीनं दोन परिवाराचं वाटोळं केलं, एका परिवारातला मुलगा खाल्ला, तर त्या मुलीला देव सुखी ठेवन का ते सांगा मला. नाही ठेवणार. कारण जिथे जी परिवार आपल्या मायबापाला जेलात टाकलं, जिथे जी मेलेले मायबाप आहे तिचे, आणि सक्षमचे परिवारातले लोक जिथे जी मेलेले आहे, बरोबर नाही काय. पण कसं आहे, सक्षमची प्रेम कहाणी हे रिअल होती, पण आचलची प्रेम कहाणी ही फोकलोट होती. जे रियालिटी नावाची चीज नव्हती. कळलं का. कारण कसं आहे, प्रेम करणं याच्यावर कोणताही गुन्हा नसतो. कारण प्रेम एका आपल्या जातीत होत नसतात, कोणाही जातीत होते, कोणाही धर्मात होते. आणि प्रेम करण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे. आणि प्रेम करणं हे पाप नाही आहे दादा. कळलं का. वानर बघा, वानर. हे पण वानर बघा. बघा कसा आहे बघा. बघितलं. बघता का अजून. बघा. वानर बघा. व्हिडिओ काढत असताना भेटले, बघितलं काय. तर मग माझं एकच म्हणणं आहे, आचल सारखी मुलगी, अशी मुलगी भेटो नाही कोणाला. अशी प्रेयसी नाही भेटो ना, वाईफ भेटो ना मुलगी भेटो. कारण त्या मुलीनं जिंदगी बर्बाद करून टाकली दोन परिवाराची. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा हा. कारण कसं आहे, तुम्हाला रियालिटी माहीत पडणार. आचल आणि सक्षमची प्रेम कहाणी खरी आहे की काय आहे. आणि सक्षमचं जे प्रेम होतं हे खरं होतं, पण आचलचं प्रेम होतं हे फोकलेट होतं. आता आचल लग्न करणार आहे दादा. हे तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत हे मला माहीत नाही, पण माझ्या खबरीनं मला एक न्यूज दिली, त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगून राहिलो. आता आचलनं लग्न करण्याचा विचार का केला असेल तुम्हाला माहीत आहे. कारण कसं आहे, तिच्या डोक्यातला जो भूत आहे प्रेमाचा, तिच्या डोक्यातला जो प्रेमाचा भूत आहे तो निघाला. आता तिला दिसून राहिलं का माझा सक्षमचं जीवन तर आला नाही. आता मी आता इथे राहून काय करू. तर मग का सक्षमच्या आईला म्हणत आहे की माझं लग्न करून द्या, माझ्याकडून राहणं होऊन राहिलं नाही. आणि माझा सक्षम मला दिसून राहिला, त्या कारणामुळं तिला भीती वाटून राहिली. म्हणजे सक्षम भूत घेऊन आला, तिच्या मागं लागला, असं म्हणणं आहे तिचं. भाऊ येणारच आहे ना. कारण ज्या सक्षमनं एवढं खरं प्रेम केलं, आणि ह्या भाबडल्या तोंडाच्या पोट्टीनं त्या प्रेमाचा गैरवापर करून पब्लिकमध्ये व्हायरल होण्यासाठी रंगारंगाचे धतुरे वापरले आहे नाही काय. तिच्या प्रेताशी लग्न केलं, सोशल मीडियावर काय काय बकली. स्वतःच्या मायबापाला जेलात पाठवलं, जिथे जी सक्षमच्या आईवडिलाला मारून टाकलं, परिवाराला मारून टाकलं. तर विचार करा, हे जे आचल आहे हे सुखी राहणार का हो. नाही राहू शकत. कारण कसं असतात, घराचं वाटोळं करून दुसऱ्याची खुशी शिनून परमेश्वर तिला चांगलं ठेवणार काय. नाही ठेवणार. कारण अशा लोकायला तर माझं एकच म्हणणं, हिला तर जेलात टाकलं पाहिजे. कारण जन्म देणाऱ्या मायबापाला ही वैरी झाली. ह्या मुलीसारखी मुलगी कोणाला भेटू नाही देवा. कारण ही मुलगी हरामखोर मुलगी आहे. अरे, जो बाप आपल्या मुलीची खुशी बघत होता, जो बापानं लहानपणापासून आपल्या मुलीसाठी स्वप्न पाहिले होते, आणि हे स्वप्न तो पूर्ण करायचा प्रयत्न करत होता, आणि ही पोट्टी तोंड मारत होती. ज्या वयात तिचं शिक्षणाचं वय होतं, शिकण्याचं वय होतं, त्या वयात ते काय बेरं तोंड करत होती, मायबापाची इज्जत घालत होती. तर कोणत्या बापाला चांगलं वाटते हो.
फक्त एक आहे का तिच्या बापानं कानून हातात नव्हता घ्यायला लागत, कायदा हातात नव्हता घ्यायला लागत, जीव नव्हता घ्यायला लागत, बस एवढं काहीच नाही. त्या पोट्टीले मारलं असतं, जेलात टाकलं असतं, त्या पोट्टीले काही केलं असतं तर काही वाटलं असतं, पण त्या पोराचा जीव नव्हता जावं लागत, त्या सक्षमचा जीव नव्हता घ्यायला लागत. बस एवढंच चुकी केली त्या माणसानं, म्हणून जेलात गेला. 2 मिनिटाचा राग हा जेलात गेला. 2 मिनिटाच्या रागात तो जेलात गेला बाप आचलचा. मग विचार करायची गोष्ट आहे दादा की आपला जो राग आहे हा शांत करण्याचा प्रयत्न करावा, कारण 2 मिनिटाच्या रागामध्ये तुम्ही काय कराल काही सांगता येत नाही. त्या कारणामुळं माझ्या परिवारातल्या सगळ्या लोकांना, माझ्या फेसबुक फॅमिलीमधल्या, माझ्या यूट्यूब फॅमिलीमधल्या सगळ्या लोकांना आणि जे कोणी बघतात त्यांना माझं एकच सांगणं का शांतीने सगळ्या गोष्टी घ्या रे. जातीवाद बरा नाही आहे, कारण आचलसारख्या महामूर्ख मुलीला सजा झाली पाहिजे. भारत सरकारला, महाराष्ट्र सरकारला माझं एकच म्हणणं आहे की मुलीला जेलात टाका, तिच्या बापाला सोडा, पण या मुलीला जेलात टाका. कारण ह्या मुलीच्या मुळं बापानं हातात कोयता पकडला ना हो, आणि गरज पडली असती काय बापाला? हां मला सांगा, बापाला गरज पडली असती काय कोयता पकडायची? नाही ना. कारण मुलगी ही वाया गेली होती. ज्या वयात शिकण्याचं वय होतं त्या वयात ते लंडुरेपणा करत होती, काय बेरं तोंड करत होती, समाज असंच नाही जाऊ द्यावं, मायबापाची इज्जत घालत होती, तर त्या बापाला काय वाटणार की साली नसलेली पोरगी बरी, बरोबर नाही काय? पण कसं असतात दादा, मायबापाचं स्वप्न असते, मायबापाचं इज्जत असते. हे मायबापाची इज्जत ही मुलगीची जात जास्त करून असतं, बरं लक्षात ठेवा. कारण मुलीच्या जातीला सगळं गोष्टी बघायला लागते, पण आजकालच्या मुली ह्या ऐकून राहिल्या नाही. आणि महाराष्ट्रातल्या मुलीला माझं एकच सांगणं आहे की हे आचल हरामखोर मुलगी आहे, हिच्या मागं लागू नका आणि हिची व्हिडिओ बघू नका. कारण तुम्ही हिची व्हिडिओ बघा आणि हिला फॉलो करा तर तुम्ही पण तुमच्या मायबापाला कधी ना कधी जेलात पाठवाल. कारण ह्या मुलीनं स्वतःच्या मायबापाला जेलात पाठवलं, तुम्ही पण पाठवाल. हा जोड विनंती करतो, जास्तीत शेअर झाला पाहिजे व्हिडिओ. जय जवान, जय किसान, जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय.